नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक एका खासगी कंपनीच्या मार्केटिंग स्कीमच्या माध्यमातून तब्बल 9 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास करत असताना गुन्ह्यातील संशयित संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील असून तो सध्या शहरातील पाथर्डी गावात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला मिळालेली होती। मिळालेल्या माहितीनुसार पथकानं सापळा रचून त्यास ताब्यात घेतलं। सारंगधर पानसरे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली केली। पुढील कारवाईसाठी त्याची नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आलं। सदरची कारवाई गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब, पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा विविध 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हेरे यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।